हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनणार आहोत लज्जतदार, तर्रीदार आणि मसालेदार असे चमचमीत छोले. थंडीमध्ये गरमागरम चमचमीत छोले व त्यासोबतच गरमागरम भटुरे जर असतील तर थंडीची मजा अजूनच वाढेल. चला तर पटकन आपण या टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया. त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही छोले रेसिपी बनवण्यासाठी इथे मी मोठे काबुली चणे 7 ते 8 तास कोमट पाण्यामध्ये भिजू घातलेले होते. ते आता व्यवस्थित भिजलेले आहेत. यानंतर काबुली चणे आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. त्यासाठी कुकरमध्ये मी 2 ते 3 वगळी तेल घातलेलं आहे. तेल थोडेसे तापल्यानंतर आपण त्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. 2 ते 3 मिनिटं कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. यावेळी आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. या ठिकाणी मी 10 ते 12 लसूण पाकळ्या व 2 इंच अद्रक मिक्सरमध्ये अगोदर कोरडे दळून त्यामध्ये नंतर पाणी घालून व्यवस्थित बारीक दळून घेतलेलं आहे. यामधील अर्धी आले लसूण पेस्ट मी आता यामध्ये घालत आहे. आले लसूण पेस्ट सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. यामध्ये आता आपण हाफ टीस्पून हळद घालणार आहोत, ज्यामुळे छोले उकडताना त्यांना छान कलर येतो व त्यासोबतच भाजीला सुद्धा छान कलर येतो. हळद व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण इथे छोले 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. ते आता आपण यामध्ये ऍड करणार आहोत. तेलामध्ये छोले व्यवस्थित परतून घेऊया. या ठिकाणी उकडताना आपण जर छोल्यांना फक्त या ठिकाणी मीठ घातले तर ते कडक होऊ शकतात. त्यासाठी आपण इथे एक ट्रिक करणार आहोत. त्यासाठी सर्वात अगोदर आपण 1 ते 1.5 ग्लास इथे पाणी घेणार आहोत. या पाण्यामध्ये आपण 2 टीस्पून चहा पावडर घालणार आहोत. चहा पावडर पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित उकळून घ्यायची आहे. उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. हे उकळलेलं चहा पावडरचं पाणी आपण अशा प्रकारे गाळून घेणार आहोत. यामध्ये आपण चहा पावडरचं पाणी ऍड केलेलं आहे. काबुली चणे व्यवस्थित शिजण्यासाठी आपण यामध्ये अजून थोडं गरम पाणी ऍड करणार आहोत. सर्व काबुली चणे पाण्यामध्ये बुडतील एवढं आपण पाणी यामध्ये ऍड करायचं आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून मीठ घालणार आहोत, जेणेकरून काबुली चण्यामध्ये याची छान टेस्ट उतरेल व ते आळणी लागणार नाही. मीठ टाकल्यानंतरही ते कडक होऊ नये यासाठी आपण यामध्ये ऍड करणार आहोत थोडासा खाण्याचा सोडा. चहा पावडरचे पाणी व त्यावर थोडासा सोडा ऍड केल्यामुळे यामध्ये रिॲक्शन सुरू झाली आहे. त्यामुळे काबुली चणे अगदी व्यवस्थित स्मूथ शिजतील. यानंतर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये एक्स्ट्रा फ्लेवर ऍड करण्यासाठी आपण 2 मोठ्या इलायची ठेचून यामध्ये घालणार आहोत. त्यासोबतच एक तेजपत्ता यामध्ये ऍड केलेला आहे आणि दालचिनी सुद्धा ऍड केलेली आहे, जेणेकरून छोलेमध्ये याचा छान फ्लेवर उतरेल. एकदा व्यवस्थित मिक्स करून आता आपण कुकरला झाकण लावूया. हाय फ्लेमवर आपण कुकरच्या इथे 4 शिट्ट्या घेणार आहोत. कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करून कुकर बाजूला ठेवून देणार आहोत. कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. त्यासाठी इथे आपण 3 ते 4 वगळी तेल घेणार आहोत. तेलामध्ये आपण 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घालणार आहोत. कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. 7 ते 8 मिनिटांनंतर कांदा व्यवस्थित परतला गेलेला आहे. आता आपण 2 मीडियम आकाराचे टोमॅटो बारीक कापून यामध्ये घालणार आहोत. टोमॅटो सुद्धा आपण व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा व टोमॅटो व्यवस्थित परतले गेल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेणार आहोत. यानंतर आपण या ठिकाणी अर्धी वाटी खोबरे किसून घेतलेले आहे. ते सुद्धा आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवर खोबरे खरपूस होण्यापर्यंत परतायचे आहे. अशा प्रकारे सोनेरी रंग आला की आपण गॅस बंद करून खोबरे सुद्धा प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. कांदा, टोमॅटो व खोबरे अशा प्रकारे आपण व्यवस्थित मिक्स करून थंड होऊ देणार आहोत. अशा प्रकारे मिक्स केल्याने ते व्यवस्थित दळले जातात. कांदा, टोमॅटो व खोबरे थोडेसे पाणी घालून मिक्सरमध्ये अशा प्रकारे दळून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्याच कढईमध्ये आपण 3 ते 4 वगळी तेल घालणार आहोत. तेलामध्ये आपण 1 टीस्पून जिरे ऍड करणार आहोत. जिरे परतल्यानंतर आपण यामध्ये अद्रक लसूणची जी पेस्ट शिल्लक ठेवली होती ती आता आपण या तेलामध्ये ऍड करूया. अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये बारीक केलेली कांदा टोमॅटोची पेस्ट घालणार आहोत. कांदा टोमॅटो पेस्ट 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आता आपण यामध्ये मसाले ऍड करूया.
या ठिकाणी मी 2 टीस्पून लाल मिर्च पावडर घेतलेली आहे, 2 टीस्पून छोले मसाला ऍड केलेला आहे, 1 टीस्पून हळद आपण इथे घेतलेली आहे, 1 टीस्पून काळा मसाला मी इथे ऍड केलेला आहे, त्यासोबतच 2 टीस्पून धना पावडर इथे आपण घेतलेली आहे. हे सर्व मसाले आपण यामध्ये ऍड करूया. सर्व मसाले अगदी व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. 4 ते 5 मिनिटे व्यवस्थित परतल्यानंतर तुम्ही बघू शकता मसाले कढईला अजिबात चिकटत नाहीयेत, याचा अर्थ ते व्यवस्थित परतले गेलेले आहेत. आता आपण थंड झालेले कुकर ओपन करून घेऊया. झाकण काढल्यानंतर कांदा लसूण पेस्ट व खडे मसाले यांचा अगदी छान सुगंध येत आहे. तुम्ही कलर सुद्धा बघू शकता, अगदी छान कलर काबुली चण्याला आलेला आहे. काबुली चणे अगदी व्यवस्थित शिजले आहेत की ते चेक करूयात. अशा प्रकारे बोटाने प्रेस केल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित काबुली चणे शिजले आहेत. यामधले खडे मसाले आता आपण बाजूला काढून घेऊयात. आता आपण हे सर्व कढईमध्ये ऍड करून घेऊया. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर तुम्ही याची ग्रेव्ही बघू शकता, अगदी छान झालेली आहे. यानंतर यामध्ये गरम पाणी ऍड करून तुमच्या आवडीनुसार याची ग्रेव्ही तुम्ही घट्ट किंवा पातळ करू शकता. छोले शिजताना सुद्धा आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे आता आपण अजून 1 टीस्पून यामध्ये मीठ ऍड करत आहोत. या ठिकाणी बघू शकता ग्रेव्ही अगदी अप्रतिम झालेली आहे. आता आपण यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर 4 ते 5 मिनिटं हे शिजू देणार आहोत, जेणेकरून छोल्यांमध्ये मसाल्यांचा फ्लेवर अगदी छान उतरेल. आता आपण गॅस बंद करूयात. आपले चमचमीत छोले अगदी तयार आहेत. याची ग्रेव्ही, टेक्स्चर आणि तर्री सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम आलेली आहे. ही ग्रेव्ही जी आपण बनवलेली आहे ती नंतर अजिबात घट्ट होत नाही. चला तर हे गरमागरम चमचमीत छोले आपण गरमागरम भटुरे सोबत सर्व करूया. चमचमीत छोले बनवण्याची ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.